बातमी मनोज जरांगेंशी संबंधित। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निश्चय करत मनोज जरांगे पाटील निर्णायक लढ्यासाठी उद्या मुंबईकडे रवाना होतात। उद्या सकाळी 10 वाजता ते आंतरवाली सराटीतनं मुंबईसाठी रवाना होतील। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आंदोलनासाठी परवानगी देता येऊ शकते असं कोर्टानं म्हटलेलं आहे। पण जरांगे पाटील आझाद मैदानामध्येच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। दरम्यान पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी नुकतीच मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। कोर्टाच्या आजच्या निर्णयासंदर्भात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे। तर जरांगे पाटलांचा आंतरवाली सराटी ते मुंबई हा प्रवासाचा मार्ग कसा असेल आपण पाहूया। मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतनं निघतील, मग राजगुरुनगर खेड मार्गे ते चाकणला पोहोचतील। तिथून ते तळेगावात येतील। तळेगाववरनं पुढचा टप्पा असेल प्रवासाचा लोणावळा। तिथून ते पनवेलला पोहोचतील, म्हणजे मुंबईच्या वेशीवर येतील। पनवेलवरनं ते चेंबूरला येणार आहेत, म्हणजे ते मुंबईत प्रवेश करतात। चेंबूरवरनं ते थेट मुंबईचं आझाद मैदान गाठणार आहेत, जे CSMT परिसरामध्ये आहे। आझाद मैदानात त्यांचा मुक्काम असेल आणि ते तिथे आमरण उपोषणाची सुरुवात करतील। सकाळी 10 वाजता ते आंतरवाली सराटीतनं निघणार आहेत। तिथून ते पैठणला जातील। पैठणवरनं अहिल्यानगर हा त्यांचा 27 तारखेचा। आपण आधी 28 तारखेला त्यांच्या प्रवासाचे टप्पे कसे असतील ते पाहिलं, तर आता 27 ऑगस्ट म्हणजे जेव्हा उद्या ते निघतायत तेव्हाचा प्रवासाचा टप्पा पाहतोय। अहिल्यानगरवरनं ते पांढरी फाटा इथे पोहोचतील। मान्य न्यायालय 100% ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे, त्यात काही शंका नाही, कसलीच शंका नाही। न्याय मिळणार, परवानगी मिळणार, आम्ही आझाद मैदानाला जाणार, आमरण उपोषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार। आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईसाठी कूच करतायत, तर दुसरीकडे परभणीमधनं आजच मराठा आंदोलक मुंबईसाठी रवाना होऊ लागलेत। कातनेश्वर इथून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। महिनाभर पुरेल इतकं रेशन, पिण्याचं पाणी आणि इतर गरजेच्या वस्तू वाहनांमध्ये भरून त्यांनी प्रवास सुरू केला। उद्या दिवसभर परभणी जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवरनं मोठ्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। तर आझाद मैदान जिथे मनोज जरांगेंना उपोषण करायचंय, तिथे आंदोलन करण्यास जरांगे पाटलांना हायकोर्टानं मज्जाव केलाय। जनहित याचिकेवरती सुनावणी करताना कोर्टानं निर्देश दिलेले आहेत, तर न्याय देवता न्याय देईल असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। मुंबईत जाण्याबद्दल ते ठाम आहेत। उद्या सकाळी 10 वाजता ते निघणार आहेत। या सगळ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी जरांगेंची भेट घेतली आणि आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली आहे। आम्ही आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत। अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत, त्याच्यामुळं आम्हाला न्याय देवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झालाय। लोकशाही आणि मतभेद एकत्र येतात, मात्र निदर्शनं अशाच ठिकाणी करावी लागतात जिथे निदर्शनं करता येतील, असं कोर्टानं स्पष्ट केलंय। तर परवानगी नाकारणं हा देवेंद्र फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। सोबतच मागे हटणार नसल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईकडे कूच करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। आंदोलनासाठी दिला गेलेला नवी मुंबईतल्या खारघरचा पर्याय मनोज जरांगे पाटलांनी नाकारलेला आहे। चर्चा फिरच्या बंद, मराठ्याला सांगतो। तुम्हाला वाटत चर्चा सुरू आहे, चर्चा फिरच्या खड्ड्यात गेली। चर्चा नाही, लेखी नाही, अंमलबजावणी जीआरच पाहिजे। मुंबईला जायचंय, मी हटत नाही। माग घालू द्या गोळ्या, काय घालायचे देवेंद्र फडणवीसला, मी मरायला तयार आहे।
फक्त मला साथ द्या, एक बी मराठा घरात झोपू नका. जात आणि तुमचे लेकर तुम्हाला कधीच माफ नाही करणार, शापशिवाय देतील. लेकरा बाळांचा तळतळाट मराठ्याने घेऊ नका. कोर्टानं मनाई केल्यानंतर जरांगे पाटलांचे विरोधक अशी ओळख असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच आक्रमक झाले. कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही. जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता. जरांगे पाटलांवरती सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तोफ डागली. जरांगे पाटलांनी कोर्टाचा सन्मान राखावा असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं. तर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सुद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांवरती चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत सरकार नकारात्मक नसल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दल एक चर्चा केली आम्ही आज. आता वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने, त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. जरांगे पाटील आणि राज्य सरकार आमने सामने आल्यामुळे विरोधकांनी सुद्धा टीका करण्याची संधी साधून घेतली. राज्य सरकार आरक्षणावरती तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. गणेशोत्सवामुळे मुंबईसह राज्यभरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी या आंदोलनासंदर्भात जरांगे पाटलांची भेट घेतली. विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढे आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे. पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय. राजेंद्र साबळेंच्या भेटीनंतरही जरांगे पाटील आपल्या आंदोलनाबद्दल ठाम होते. तर मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे ही बाब लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. 2 आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की 2 आठवड्यानंतर जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलन करता आलं असतं. पण जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज सुरू झालेला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचा वाद रंगलेला असताना तिकडे बीडच्या गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे समर्थक सोमवारी आपापसात भिडले. त्यानंतर या दोनही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरती शेलक्या शब्दात टीका केली आहे. दरम्यान गेवराईत झालेल्या राड्या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. हाके आणि पंडितांमधला वाद पेटला. हाके आणि पंडितांच्या समर्थकांमध्ये राडा. दोनही नेत्यांकडनं शेलक्या भाषेत टीका. बीडच्या गेवराईत झालेला हा राडा. आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे समर्थक आपापसात भिडले. यावेळी हाके समर्थकांनी जमावाच्या बाजूच्या दिशेनं चप्पल फेकली, तर पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले. तुला दंडुक्याने मारू, एकेरी भाषेत बोलायचं. मला दंडुक्याने मारू म्हणजे आम्ही क्षत्रिय आहे, दंडुक्याने मारणार पैदा होणार आहे मला अजून. काय कारण? म्हणजे जरांगे पाटलाचे बॅनर लावले माझ्या समर्थकांनी, माझ्या सहकार्यांनी. माझ्या भागामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या संदर्भात बॅनर लावलेले असतील, ते बॅनर पाहून याला का पोटसूळ उठायले? समोर न लढणारी अवलाद आहे. मगाशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत. अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा? विजय पंडित, जरा नॉलेज वाढव. अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे. पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा. हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता. कुठून रे? तुमची अफीमची शेती आहे, गांजाची शेती आहे. विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाकेंनी
एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे। गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो। अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो, ह्याची लायकी काय, ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं। मला काल परवापासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात। तो पापड्या आमदार तो कुठे गेलाय? मुंबईला गेलाय। तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार। दे ना आमदारकीचा राजीनामा, हो ना सहभागी, कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय। कारण तू महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये शपथ घेतलीस, त्या शपथेचा भंग केलायस तू। कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगेची काय चाटायची ती चाट, पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे। विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाकेंमधला हा वाद पेटला तो बीडच्या गेवराईत लावल्या गेलेल्या एका बॅनरवरनं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराईत बॅनर लावले गेले। यावरनं लक्ष्मण हाकेंनी आमदारांवरती टीकास्त्र डागलं। अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून? काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी, याच्याकडे कार्यकर्ते नव्हते। माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला। मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो, तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून, दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली। जे काही प्रकार घडलेला आहे तो क्रियेला प्रतिक्रिया आहे आणि एवढा उन्माद, एवढं बेतालपणे बेलगानपणे वागायचं आणि हे कोण खपून घेणार आहे? कशामुळं आणि काय कारण? लक्ष्मण हाकेंच्या टीकेनंतर विजयसिंह पंडित यांचे समर्थक आक्रमक झाले। पंडित यांच्या समर्थकांनी हाकेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत हाकेंच्या पुतळ्याचं दहन केलं, तर दुसरीकडे हाके समर्थकांनी हाकेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला। मग दोनही बाजूंकडनं एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं गेलं। त्यानंतर गेवराई शहरात हाके आल्यावर दोनही बाजूचे समर्थक आपापसात या राड्या प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह एकूण 14 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। एकीकडे हा राडा झालेला असतानाच लक्ष्मण हाकेंनी बीडमधील आमदार आणि खासदार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्याला खासदार बजरंग सोनवणेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे, तिकडे यांच्या पक्षाचा नेता नागपूरवरनं मंडल यात्रा काढतोय आणि तो काय म्हणतोय की ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे, तर आम्हाला कळवळाय, आम्ही लागू केलाय। आणि इकडे यांचे आमदार काय म्हणतायत की जरांगे पाटलाची बेकायदा मागणी बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे। माझं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगणं आहे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। अहो मी त्याच्यावर उत्तर दिलं, तुम्हाला तसं राहून का वाटायलंय? मी काय म्हणलं की मला माझा राजीनामा मागायचा अधिकार माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे, ज्या की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलंय, ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांनी नाही दिलेत, अशा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे। पण बीड जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांनी माझा राजीनामा मागताना ते महान उंचीचे आहेत, त्यांनी एकदा कधीतरी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सदस्य तरी झालं की त्याच्यानंतर खासदाराचा राजीनामा मागावा। एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय, तर दुसरीकडे हाके विरुद्ध विजयसिंह पंडित असा सामना रंगल्याचं चित्र आहे। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।